राणीसाहेब उजळजळ होती अंगाची. महाराज तुम्हाला काही होणार नाही महाराज. वैद्य बुवा यांचे पाय का थंड पडलेत. आबासाहेब शंभूराजे महाराज बघा कसं करताय. अंगाची आग होते म्हणतात आणि आता तर पाय सुद्धा थंड पडलेत. आबासाहेब महाराज आबासाहेब वैद्यराज वैद्यराज आबासाहेब पुन्हा ग्लानीत गेले. हा चढउतार का वैद्यराज? ताबडतोब पारत बसण्याचं चाटण द्या. थोड्या थोड्या वेळाने देत राहा. युवराज जरा बाहेर या. महाराज वैद्यराज घात झाला युवराज. काय? आमच्या औषधाची मात्रा महाराजांवर चालत नाही. अरे देवा काय बोलताय वैद्यबुवा? आमच्या औषधाला महाराजांच्या पोटातील विष दाद देत नाही. विषाचा प्रभाव पुन्हा जोर काढणार असं स्पष्ट दिसतंय. वैद्यराज असं बोलू नका. महाराजांना काही होणार नाही. ही ब्रह्मात राहण्याची वेळ नाही. आम्ही खरं आणि स्पष्ट सांगतो. आम्ही हात टेकले. राणीसाहेब आम्हाला क्षमा करा. काय बोलताय? आता आई भवानीनेच काही चमत्कार केला तरच. अन्यथा महाराजांच्या जीवाला धोका आहे. आम्ही असताना आबासाहेबांच्या जीवास धोका नाही वैद्यबुवा. आम्ही आकाश पाताळ एक करू पण महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्हासही तेच वाटते. परंतु हाती वेळ कमी आहे. आम्ही राजापूरला स्वार पाठवलाय इंग्रजांकडे विष उतरवण्याचं औषध आणण्यासाठी. ते प्रभावी औषध देतील. आम्ही खलिते पाठवलेत. स्वहस्ते लिहून पाठवले. तरी दुसऱ्या राजवटीचा भरोसा किती करायचा? शेणवी मदत करतील. आम्ही त्या मदतीवर निर्भय नाही. शिवाय गुणकारी औषधच हवंय. आम्ही 4 प्रहापर्यंत पोटातल्या विषाला रोखून धरू शकतो. मात्र त्याच्यानंतर नाही. राजवैद्य तुम्ही हे सगळं आता सांगताय? आता ऐनवेळी आम्ही कुठे धावपळ करायची? प्रकरण आवाक्यात नाही हे कळायला पाहिजे होतं तुम्हाला. आम्ही आतापर्यंत तजवीज करून ठेवली असती दुसरी काहीही. शंभूराजे तुम्ही काहीतरी करा लवकर. तुम्हीच करू शकता. तुम्हीच वाचवू शकता तुमच्या आबासाहेबांना. मातोश्री आमचं कुंकू बलदंड, आमची स्वारी शूर, कळी काळानं थरथर कापावं. आणि आता बघ पडलेत नुसते. उठवा त्यांना. मातोश्री मातोश्री धीरानं घ्या. अहो तुम्ही संयम सोडला तर गोंधळ उडेल. मातोश्री वैद्यराज आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू पण महाराजांना काही होता कामा नये.
आम्ही काय म्हणतो, एखादं जंगली औषध मिळू शकेल विषबाधेवर जवळपास? जंगली औषध? हे सह्याद्रीचं पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, आणि आमचे आदिवासी बंधू अशा संजीवनी वनस्पतींना परिचित आहे. शक्यता आहे, कारण इथून जवळच 3-4 कोसावर द्रोणागिरी पर्वताचा एक अंश पडला होता, जरंडेश्वराच्या रूपानं. त्याच्यावरील संजीवनी वनस्पती इथल्या दऱ्या खोऱ्यात विखुरली. कोणीतरी जाणता इसम तुम्ही म्हणताय तसा तिथं असला तर? युवराज, वासोट्याच्या जंगलात एक वैद्यवाड आहे, तिथं एक वैद्य आहे. त्याच्याकडं विषाला उतार देणारी रामबाण दवा आहे. खात्री आहे? खात्री तर मी कशाला खोटं बोलू, पण वयस्कर म्हातारा आहे. शंभूराजे, आण आता वैदूला. पालखी पाठवा. पालखीचं काम नाही. अहो कसंही झालं तरी घेऊन या त्याला. 4 घोडेस्वार पाठवा. जी, आम्ही स्वतः जाऊन त्या वैदूला घेऊन येतो. जरूर घेऊन ये, परंतु आपल्या हातात फक्त 4 प्रहर आहेत. त्या 4 प्रहरापर्यंत आम्ही विषाला रोखू शकतो, त्याच्यानंतर नाही. मातोश्री, आम्ही येतो, आपण चिंता करू नये. वाडीला जाणारा रस्ता अर्धा मैदानातून आणि अर्धा निबिड जंगलात. जंगलात शिरण्यापूर्वी घोडी मैदानात थांबावी लागते. एक दरी मोठी आहे, पारंब्याचा आधार घेऊन जावं लागतंय. तेच कठीण झालंय. राजवैद्यांना आधीच अंदाज आला असता तर युवराज म्हणतात तसे फिरंग्यांकडून विष उतरवायचे औषध पैदा करता आले असते. पण 2 स्वार त्यांनी राजापूरच्या वखारीत पाठवल्यात असा माझा अंदाज आहे. पर कधी ते माहित नाही. पण इतक्या लवकर राजापूरहून स्वार जाऊन येणं कठीण. ती झाली तर चांगलीच बाब आहे, पण आपण आधी वैदूवाडीकडे लक्ष देऊ. वैदू बुवांना लवकरात लवकर किल्ल्यावर कसं पोहोचवता येईल ते बघू. जागोजागी बदली घोडी तयार ठेवा. 5-5 कोसांवर दमदार घोड्यांची पथकं तयार ठेवा. वैदूवाडीवरून कोयना ओलांडून किल्ल्यावर 2 वाटा येतात. दोन्ही वाटेंवर पालख्या तयार ठेवा. जी पंत. म्हणजे युवराज वैदूला घेऊन जंगलाच्या बाहेर पडले की पडले लगेच त्यांना पालखीत बसवायचं आणि वेगानं किल्ल्याकडे पोस्ट करायचं. भोयांची पथकं जागच्या जागी उभी करा, म्हणजे दमछाक झालेल्या भोयांना बदलून पालखी वेगाने पळवता येईल. वेगानं पळवलीच पाहिजे, त्याशिवाय आपल्याकडे तरणोपायच नाही दुसरा. आत्ता घोडी आणि पालख्या निघाल्या तर वेळेवर ठरल्या ठिकाणी पोहोचतील. तुम्ही निघा. जी पंत. पंत, युवराज निघून 1 प्रहर झाला असेल. हो, 1 प्रहर झाला असावा. तर 1 प्रहर झाला असेल तर राजवैद्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात राहिले फक्त 3 प्रहर. 3 प्रहर? फक्त 3 प्रहर? वासोट्याचा पायथा, जंगल, वैदूवाडी, अहो कसं होणार हे?
सोनभाऊ वेदू, सोनभाऊ वेदू. मी ओळखलं नाही. हे आमच्या शिवाजी महाराजांचे लोक. शंभूराज. आर माझा कर्म. तुम्ही आणि इकडे कुठं? माझ्या गरीबाच्या झोपडीत. देवाचे लेकरू घरात आले. बसा, मी पाणी आणतो. नाही, पाणी नको. का? महाराजांना विषबाधा झाली. मरणाच्या दारात आहेत महाराज. हे महादेवा, काय ऐकतो मी हे? कुठे आहेत महाराज? सातारच्या किल्ल्यावर. राजवैद्यांनी मात्रा दिल्यात, पण विष उतरत नाही. कवा झालंय? आज सकाळपासून जास्तच त्रास होतो. अरे तुम्ही आता येताय वय? राजवैद्यांच्या औषधाने फरक पडला होता, पण विषानं पुन्हा उचल खाल्ली. उलटी कोणत्या रंगाची झाली? काळपट रंगाची. जीभ जडवती? हा, कमी बोलताय. नखांचा रंग बदलला का शंभूराज? बघितला नाही. बाबा, काय झालं? मी येऊन काही घडेल असं वाटत नाही. लय उशीर झाला. बाबा, आम्ही हात जोडतो. आपण चला, महाराजांना बघा, औषध द्या. अरे पण लेकरा, आपण कवा पोचणार तिथं? तो सातारच्या मंगाईचा किल्ला जवळ आहे वय. आपण प्रयत्न करू बाबा. आम्ही तुम्हाला घेऊन जातो आणि परत आणून सोडतो. पण आता चला. निघूया. वाईस थांबा. तुंब्याची पानं, तुंब्याचा कंद, अंकोळचा कांदा आणि संजीवनी मुळ्या घेतलाय समजा. चला चला. युवराज, इथनं जवळ आहे. चला चला. 5वा प्रहर संपला. सूर्यास्तासाठी 3 प्रहर शिल्लक. देवा जगदीश्वरा, डोळे उघड देवा, डोळे उघड. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. केव्हापासून तुझ्याकडे महाराजांच्या प्राणांची भीक मागतोय, पण तुझ्या हृदयाला पाझरच फुटत नाही. एवढा कसा निष्ठुर झालास? असा कसा रे तू? एका मुंगीचं मनोगत तुला ऐकू येतं, पण आमचा टाहो ऐकू येत नाही. उभी रयात रडते आहे आपल्या त्रात्यासाठी, आणि जगदीश्वरा का ऐकत नाहीयेस देवा, का ऐकत नाहीयेस? कोणत्या पापाची शिक्षा देतोयस आम्हाला देवा? कैलास सोडून धाव आता. तुझी समाधी भंग कर आणि धावून ये. आई भवानी, तू तरी काय करतेस ग? तुळजापुरात बसून देऊळ सोड, राऊळ सोड आणि धावून ये.
लेकरा, ज्यांनी देव वाचवलं त्या माझ्या देवाला वाचवायला अभय गाडव येते बघ. असं वाटतं की 2 ढेंगात सातारचा किल्ला गाठावा. पण चल, सांभाळ नको, चल. इथे लाखाचा पोशिंदा मरणाच्या दारात उभा आहे. धावून ये, वाचव देवा, वाचव, वाचव. देवा जगदीश्वरा, एक गोष्ट लक्षात ठेव. महाराजांच्या नखाला जरी धक्का लागला तर आम्ही स्वतःला संपवणार. आता देवा आमची नाही, तुमची परीक्षा, अग्नी परीक्षा. दिवसाचा 6वा प्रहर संपला. 7व्या प्रहरात सुरुवात. वैद्यराज, शंभूराजे गेले, त्याला 2 प्रहर उलटून गेले. जी महाराणी साहेब. आपल्या हाती 2च प्रहर उरले. जी. औषधाची मात्रा ठरल्याप्रमाणे देताय ना? तुमच्या समोरच दिली. पुन्हा एकदा नाडी पाहतो. काय? नाडी मंद लागते. शंभूराजांनी लवकरात लवकर यायला पाहिजे. येतीलच, ते थांबणार नाहीत कुठेच. नाही, जरा काळजी वाटू लागली. जना, गडाच्या तटावर तू स्वतः जा. दूर मावळतीच्या दिशेने शंभूराजे येताना दिसतायत का पहा आणि त्वरित येऊन आम्हाला कळव. जा. जी राणीसाहेब. बाबा, वयाने साथ सोडली र, नाही तर मी पण चित्त्यासारखा पळायचो. पण आता बाबा, पाठीवर बसा.